पहिल्या दिवशी जलमले बाळ, कळस सोन्याचा देते डहाळ. कृष्ण जलमला कंसाचा काळ, जो जो रे बाळा जो, जो जो रे बाळा जो. जय गजानन. तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. सध्या श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला आपण कृष्ण जन्माष्टमी साजरी करत असते. तर यावर्षी कृष्ण जन्माष्टमी 26 ऑगस्टला आहे आणि त्या दिवशी श्रावणातील 14 सोमवार देखील आहे. तर हा अत्यंत दुर्मिळ आणि शुभयोग जुळून आला आहे. आपण याला हर आणि हरी भेट असे देखील म्हणू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपण घरच्या घरी कृष्ण जन्माष्टमी कशी साजरी करायची आहे, कधी साजरी करायची आहे, जन्माष्टमीचा शुभ मुहूर्त काय आहे, याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म हा द्वापर युगामध्ये रोहिणी नक्षत्रावरती कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला झाला होता. त्यांचे आई वडील वासुदेव आणि देवकी हे होते. जेव्हा त्यांचे मामा कंस यांनी त्यांना बंदिवासामध्ये ठेवलं होतं तेव्हा श्रीकृष्ण यांचा जन्म झाला होता. अष्टमी तिथी ही 26 ऑगस्टला रात्री 3:19 सुरू होणार आहे आणि 27 ऑगस्टला रात्री 2:19 संपणार आहे. तर रोहिणी नक्षत्राची सुरुवात ही 26 ऑगस्टला दुपारी 3:55 सुरू होणार आहे आणि 27 ऑगस्टला दुपारी 3:38 संपणार आहे. तर पूजेचा शुभ मुहूर्त हा 26 ऑगस्टला रात्री 12:02 पासून 12:42 आहे. म्हणजे आपण 12:02 पासून ते 12:45 दरम्यान आपण कृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे. त्या अगोदर जी काही तयारी करायची असते ती आपण अगोदरच करून ठेवायची आहे आणि 12:02 झाले की आपल्याला पाळणा म्हणायचा आहे, कृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे, नैवेद्य दाखवायचा आहे आणि आरती करायची. अष्टमीचा उपवास हा एकादशीच्या उपवासासारखाच केला जातो. म्हणजे दिवसभर आपण उपवास करतो, व्रत करतो आणि दुसऱ्या दिवशी जन्माष्टमी सोडायची असते. म्हणजे आपल्याला गोपालकाला हा करायचा असतो. तर तुम्ही जर का जन्माष्टमीची पूजा ही करत असेल तर दुसऱ्या दिवशी गोपालकाला देखील नक्की करा. कारण की गोकुळाष्टमीच्या दिवशी गोपालकाला केल्याशिवाय हे व्रत सुटत नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आपण पूजेची मांडणी करतो त्यानंतर उत्तर पूजा देखील करावी लागते आणि गोपालकाला केल्याच्या नंतर तो प्रसाद घ्यायचा आणि आपल्या जन्माष्टमीचा उपवास सोडायचा असतो. तर अशा प्रकारे जन्माष्टमीचं व्रत हे करायचं असते. म्हणजे ज्यांना पुत्रप्राप्तीची इच्छा आहे त्यांनी देखील जन्माष्टमी ही नक्की करावी. संतान प्राप्तीची इच्छा आहे त्यांनी जन्माष्टमी ही नक्की करा. कारण की कृष्ण हे लड्डू गोपालच्या याच्यामध्येच आपण त्यांची पूजा करत असतो. त्यामुळे जन्माष्टमीचा उपवास तुम्ही नक्की करा. आणि जन्माष्टमीचा उपवास केल्यामुळे आपल्याला मोक्षाची देखील प्राप्ती होत असते. कारण की भगवान श्रीकृष्ण हे भगवान श्रीहरी विष्णू यांचे 7वे रूप आहे. त्यामुळे जन्माष्टमीचा उपवास हा प्रत्येकाने करायला हवा. आणि मी जसं सांगितलं की एकादशीच्या उपवासाप्रमाणेच आपल्याला दुसऱ्या दिवशीचा उपवास करायचा आहे. आपण यामध्ये फलहार करू शकतो किंवा तुम्हाला जर का सहन होत नसेल तर तुम्ही उपवासाचे पदार्थ देखील काही या दिवशी खाऊ शकता. चौरंग किंवा पाटावरती पूजेची मांडणी करायची आहे. पूजेची मांडणी करताना हा जो मी कपडा घेतला आहे तो येलो कलरचाच घ्यायचा आहे. कारण की आपण भगवान श्री हरी विष्णूची म्हणजेच कृष्णांची पूजा करतो आहे. तर त्यांच्या याच्यामध्ये पिवळं वस्त्र हे आवर्जून असावं. त्यामुळे चौरंग किंवा पाटावरती जर तुम्ही पूजेची मांडणी केली तर पिवळा कपडाच तुम्ही खाली ठेवायचा आहे आणि त्यानंतर पूजा करायची आहे. तर इथे मी आता भगवान कृष्णाची जी आपल्या घरामध्ये विग्रह असतो म्हणजे भगवान कृष्णाचे जे छोटं रूप असते, लड्डू गोपाल आपण ज्याला म्हणतो, त्यांना मी आता अभिषेक करणार आहे. तर थोडीशी फुलांची सजावट करून घेतली आहे आणि एका ताम्हणामध्ये आपण श्रीकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे आणि पाण्याचा आणि पंचामृताचा अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना आता आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तर मी तुमच्यासोबत बोलते आहे म्हणून सध्या माझा मंत्र जप होणार नाही, पण तुम्ही जेव्हाही अभिषेक कराल तेव्हा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करतच आपल्याला अभिषेक करायचा आहे. पाण्याचा अभिषेक करून घ्यायचा आहे. त्यानंतर पंचामृताचा अभिषेक करायचा आहे. पंचामृतामध्ये दूध, दही, तूप, मध, साखर 5 गोष्टी पंचामृतामध्ये असतात. तर पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे. इथे मी पंचामृताने अभिषेक करते आहे म्हणजे मी सगळ्या वस्तू ह्या मिक्स करून घेतल्या आहे, दही, दूध, तूप, साखर आणि मध. परंतु तुम्ही वेगवेगळ्या जर का तुम्हाला अभिषेक करायचा असेल म्हणजे कोणी फक्त दुधाने अभिषेक करतात, मधाने अभिषेक करतात, दह्याने अभिषेक करतात, त्याप्रमाणे देखील तुम्ही अभिषेक करू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा अखंड जप आपल्याला चालू ठेवायचा आहे. तर परत पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे. पंचामृताने किंवा कुठल्याही वस्तूने आपण जेव्हा अभिषेक करतो तेव्हा परत पाण्याने अभिषेक हा करायचा असतो. जन्माष्टमी आपण साजरी करतो तेव्हा श्रीकृष्ण यांना आपण पाळण्यामध्ये टाकत असतो आणि पाळणा हा म्हणत असतो. त्यामुळे ही जी पूजा आहे ती थोडं लवकरच करायला सुरुवात करायची. म्हणजे 11 11:30 तुम्ही या पूजेला सुरुवात करू शकता. सजावट देखील करायची आहे कारण की कृष्ण जन्माष्टमी आहे त्यामुळे आपण थोडी सजावट ही करायलाच पाहिजे. बाजारामध्ये अनेक वस्तू मिळतात, तुम्ही त्या वस्तू आणून थोडी सजावट देखील करू शकता. कारण आपल्यालाही थोडं छान वाटते, फ्रेश वाटते. थोडे फुलं वगैरे सजावट असली तर मनाला देखील खूप प्रसन्न वाटते. त्यामुळे थोडी सजावट ही करून घ्यायची आहे. त्यानंतर
श्रीकृष्ण यांच्या मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि श्रीकृष्णाच्या मूर्तीला आपण कपडे परिधान करून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण यांना ड्रेसअप करून घ्यायचं आहे. त्यांना जे काही तुम्ही शृंगाराचं सामान आणलं असेल ते घालून घ्यायचं आहे. आपली सजावट करून घ्यायची आहे. आणि हे गाय आणि वासरू मी इथे घेतले आहे की श्रीकृष्ण हे यमुनेतरी गाय आणि वासरूंना सांभाळत होते. त्यामुळे गाय वासरू आणि वासरूची मूर्ती जर तुमच्याकडे असेल तर ती पूजेमध्ये नक्की ठेवा. आपण भगवंताची पूजा करून घ्यायची आहे आणि या दिवशी 12 वाजेपर्यंत जागरण करण्याचा नक्की प्रयत्न करा. संपूर्ण कुटुंबाने सोबत आपण जन्माष्टमी साजरी करायला पाहिजे. कारण की असं म्हटलं जाते की जे भगवान श्रीकृष्ण यांची पूजा करतात, विधिवत पूजा करतात, रात्री 12 वाजेपर्यंत जागरण करतात, तर त्यांना मोक्ष प्राप्त होतो. त्यामुळे आपण सर्वांनी घरातल्यांनी पूजाही करायला पाहिजे. अक्षदा अर्पण करून घ्यायच्या आहेत. आपण अक्षदा या नेहमी करता अर्पण करत असतो, कारण की आपण केलेली पूजा ही अखंड राहावी, अक्षद राहावी. त्यामुळे नेहमी करता अक्षदा ह्या अर्पण करायच्या असतात. फुले अर्पण करून घ्यायचे आहे. आपण हा असा पाळणा आता सजून घेतला आहे. 26 तारखेला रात्री 12:02 12 वाजून 45 मिनिटांपर्यंत पूजेचा मुहूर्त आहे, म्हणजे जन्माष्टमीचा मुहूर्त आहे. त्यामुळे तुम्ही थोडंसं लवकरच पूजा करायला सुरुवात करायची आहे की आपली ही सर्व अरेंजमेंट झाली पाहिजे. आणि अशी पूजा केल्याच्या नंतर आपण बाळकृष्णाची मूर्ती जी आहे ती पाळण्यामध्ये ठेवायची आहे. तर इथे मी थोडंसं फुलाचं आसन करून घेतलं आहे आणि त्यानंतर आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती ही पाळण्यामध्ये ठेवायची आहे. पण श्रीकृष्ण हे भगवान श्री हरी विष्णूचे स्वरूप आहे. त्यामुळे तुळशीपत्र हे अर्पण करायला विसरू नका. आणि तुळशीपत्र हे दिवसाच तोडून घ्यायचं आहे, रात्री तुळस तोडू नये. कारण की सर्व झाडं रात्री ही झोपलेली असतात, त्यामुळे रात्री कधीही तुळस तोडू नये. तसं तर कुठलंच झाड रात्री हे तोडू नये. पूजेमध्ये गाय आणि वासरूची मूर्ती ठेवली होती, त्याची देखील पूजा करून घ्यायची आहे. हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे आणि अक्षदा अर्पण करायची आहे, फुले अर्पण करायची आहे. तुम्ही जर का अन्य देवतांच्या मूर्त्या जर का तुम्ही पूजेमध्ये ठेवल्या असतील तर त्यांची देखील पूजा ही करून घ्यायची आहे. 12 वाजल्याच्या नंतर आपल्याला ही मूर्ती उचलून आपल्या पाळण्यामध्ये ठेवायची आहे. अष्टमी साजरी करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, जय श्री कृष्ण, राधे राधे या मंत्राचा जप आपण करू शकता. पाळणा म्हणून घ्यायचा आहे. पाळणा म्हणत असताना ही दोरी आपली हळूहळू अशी चालू असली पाहिजे आणि आपल्याला पाळणा हा म्हणायचा आहे. पाळणा जर का तुम्हाला येत नसेल तर तुम्ही युट्यूबला लावून देखील पाळणा म्हणू शकता. आणि त्यानंतर आपल्याला एक नारळ फोडायचा आहे की कृष्ण जन्म झाला, त्यामुळे एक नारळ हे फोडायचं असते आणि ते प्रसाद घरातल्या सगळ्यांनी घ्यायचा आहे. त्यानंतर नैवेद्य हा अर्पण करून घ्यायचा आहे. नैवेद्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रुटचा नैवेद्य दाखवू शकता किंवा साखरेचा नैवेद्य दाखवू शकता, दह्याचा नैवेद्य दाखवू शकता. म्हणजे दही हे भगवान श्रीकृष्ण यांना प्रिय होतं. दही, लोणी तुमच्याकडे असेल तर लोणीचा नैवेद्य तुम्ही नक्की दाखवा. आणि हा एक नैवेद्य जो आमच्याकडे बनवला जातो हा खूप स्पेशल नैवेद्य आहे आणि हा नैवेद्य असल्याशिवाय आमच्या इकडची जन्माष्टमी पूर्ण होत नाही. तर या नैवेद्यामध्ये खारीक, खोबरं, सुंठ आणि गुळ आणि जायफळ या दिवशी बनवलाच जातो आणि हा नैवेद्य बनवल्याशिवाय आमच्या इकडची जन्माष्टमी पूर्ण होत नाही. ही पावसाळ्यामध्ये येते आणि पावसाळ्यामध्ये आपल्याला सर्दी खोकल्याचे आजार हे होऊ नये, त्यामुळे हा जो नैवेद्य आहे हा नैवेद्य याच्यामध्ये खारीक, खोबरं, सुंठ आणि जायफळ आणि गुळ हा टाकलेला असतो. तर अशा प्रकारे आमच्या इकडे हा नैवेद्य बनवला जातो. आमच्या मंदिरामध्ये देखील हाच नैवेद्य हा असतो. तर अशा प्रकारे नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे. नैवेद्य दाखवल्याच्या नंतर आपल्याला धूपम दीपम नैवेद्यम समर्पयामी करून घ्यायचं आहे. 2 वेळेस आपल्याला नैवेद्याच्या भोवती पाणी हे फिरून घ्यायचं आहे. केल्याच्या नंतर आपल्याला आरती करून घ्यायची आहे आणि आरती ही आपल्याला कृष्णाची आरती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर कापूर आरती देखील करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने कृष्ण जन्माष्टमी ही घरच्या घरी साजरी करायची असते. आणि या दिवशी तुम्ही दिवसभरात, म्हणजे त्या दिवशी सोमवार देखील आहे, तर आपली सोमवार आणि कृष्ण जन्माष्टमी एकाच दिवशी आपला उपवास हा घडणार आहे. तर तुम्ही दिवसभरामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि महादेव या दोघांचेही नामस्मरण हे करू शकता. कारण की हरी आणि हर हे एकच आहे, त्यामध्ये काहीही भेद नाही. तर अशा प्रकारे अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला जन्माष्टमी साजरी करायची असते. रात्री 12 वाजताच आपल्याला हा जन्माष्टमीचा उत्सव हा साजरा करायचा असतो. म्हणजे कुठल्या मंदिरामध्ये, म्हणजे वृंदावन वगैरे ठिकाणी मंदिरामध्ये जन्माष्टमी ही दिवसा देखील साजरी करतात. म्हणजे जिथे लड्डू गोपाल यांचं बाळ रूपामध्ये जे विग्रह असते, तर तिथे जन्माष्टमी ही दुपारी साजरी करतात. की म्हणजे ते बाळ रूपामध्ये असते आणि बालकाला त्रास द्यायला नको म्हणून ती जन्माष्टमी दुपारी साजरी करतात. परंतु सगळीकडेच म्हणजे जन्माष्टमी ही रात्रीच्याच वेळी 12च्या नंतरच साजरी केल्या जाते. भारतामध्ये पूर्ण भारतभर आपण हा जन्माष्टमीचा उत्सव हा साजरा करत असतो. असा हा कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव हा नक्की साजरा करा.
तुम्हाला नक्की छान वाटेल आणि आनंद देखील येईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. धन्यवाद.